नमस्कार, मी ॲडव्होकेट नीता जोशी. मी गणेश बिल्डर स्कीम नंबर 3 ची अध्यक्ष आहे. गणेश बिल्डर स्कीम नंबर 3 ही जवळजवळ गेली 35 वर्षापासून ती सोसायटी तिथं आहे. 80-85 पासून ती सोसायटी आहे आणि गेली 33 वर्ष झालं आम्ही महानगरपालिकेकडे रस्त्यासाठी मागणी करतो आहे. गणेश बिल्डरचा रस्ता शेजारच्या प्लॉट धारकाच्या घशामध्ये आत्ता घातलेला आहे. शेजारचा प्लॉट धारक सागर संतानी त्याचा प्रोजेक्ट महानगरपालिकेने मंजूर केलेला आहे आणि प्रोजेक्ट मंजूर करताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ही पूर्ण माहिती होती की त्याचा जर प्रोजेक्ट मंजूर केला आणि त्याचा रस्ता जर दिला त्याला तर आमचा पूर्ण रस्ता जाणार आहे. ती जागा त्याच्या घशामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घातलेली आहे. महानगरपालिकेचे मठपती आणि प्रमोद गोविंदवार हे दोन तिथले कर्मचारी, त्या दोन कर्मचाऱ्यांचा हात त्याच्यामध्ये आहे. महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो आम्ही आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी उंटावरनं शेळ्या हाकायचं बंद करावं आणि त्यांनी ग्राउंड लेवलला जाऊन चेक करावं की ह्या लोकांचे रस्ते सगळे बंद झालेले आहेत. गेल्या शनिवारी सागर संतानींनी अनधिकृतरित्या पूर्ण रस्ता उघडून टाकला. ड्रेनेज लाईन आमची उघडून टाकली, पाण्याची लाईन आमची उघडून टाकली. आज सगळ्यात सागर संतानीवरती कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. महानगरपालिकेचा जावई आहे का तो? त्याच्यावरती कुठलीही कारवाई काय महानगरपालिका करत नाहीये आणि त्याच्या घशामध्ये ती जागा महानगरपालिकेने घातलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतोय आम्ही की ज्याचा प्रोजेक्ट त्यांनी मंजूर केलेला आहे, आमचा रस्ता त्यांनी त्याच्या प्रोजेक्टमध्ये घेतलेला आहे आणि आज गणेश बिल्डरचे लोक 33 वर्षानंतर सुद्धा रस्त्याच्या विना राहत आहेत. आज स्वातंत्र्य दिनी ऍक्च्युली इतका सुंदर सोहळा चालू असताना सुद्धा गणेश बिल्डरच्या लोकांना महानगरपालिकेचा निषेध करावा लागतोय. ह्याच्यासारखी दुर्दैवी घटना नाहीये. आपण काय निवेदन वगैरे किंवा काय चर्चा वगैरे केली? अनेक वेळा महानगरपालिका आयुक्तांना आम्ही भेटलेलो आहोत. महानगरपालिकांच्या आयुक्तांची जेव्हा मिटिंग होती तेव्हा प्रमोद गोविंदवारनी चुकीची नकाशे महानगरपालिकेच्या आयुक्तांना दाखवलेले आहेत. बाब न्याय प्रविष्ट आहे. कोर्टामध्ये ऑलरेडी केस चालू आहे. सागर संतानीला आम्ही कोर्टात खेचलेला आहे. आम्ही स्वतः कोर्टामध्ये हजर आहोत. आम्ही स्वतः केसेस फाईल केलेले आहेत. बाब न्याय प्रविष्ट असताना सुद्धा त्यांनी एवढा डेअरिंग केलेला आहे. कोणाचा वरद हसतंय, कुठला राजकीय पुढारी आहे त्याच्या पाठीमागं? महानगरपालिकेच्या लोकांना सगळं माहिती आहे. पैसे घालून त्याचा प्रोजेक्ट मंजूर केलेला आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतोय आम्ही. स्वातंत्र्य दिनी आपण इथं आंदोलन करताय, नेमकं काय मागणी असणार आहे, यापुढची भूमिका काय असणार? गणेश बिल्डर्सच्या लोकांना अमोलनगर ते रुबीनगर हा रस्ता 2006-07 साली आमदार निधीतून तो रस्ता झालेला आहे. त्याची कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो रस्ता केलेला आहे. तर तो रस्ता महानगरपालिकेने करून द्यावा आणि त्या रस्त्याची वहिवाट आमची सुरू करून द्यावी आणि अनधिकृत जी सागर संतानींनी कब्जा केलेला आहे तो कब्जातून ती जागा काढून द्यावी आणि गणेश बिल्डर्सच्या लोकांना अमोलनगर गणेश बिल्डर्स या लोकांना रस्ता उपलब्ध करून द्यावा, ही आमची मागणी आहे. पुढची भूमिका काय? जर ह्यांनी जर आमच्या नाही ऐकलं तर ऑलरेडी आम्ही कोर्टामध्येच आहोत आणि यांना महानगरपालिकेच्या बाहेर पडू देणार नाही. आयुक्तांच्या गाड्या अडवू आम्ही. राजकीय लोकांचा दबाव आहे असं? हो आहे, नक्कीच आहे, नक्कीच आहे. राजकीय दबावपोटीच हे सगळं केलं जात आहे. आज जुळे सोलापूर भाजपचा बाले किल्ला आहे आणि भाजपमध्ये आत्ता गेलेला तो आमदार जो ह्याच्या पाठीमागं आहे. सगळ्यांना माहिती आहे. नावं कुणी घेत नाही. नाव एकाचं आणि गाव दुसऱ्याच असले प्रकार चालू आहेत. नावाला फक्त तो सागर संतानी आहे, त्याच्या पाठीमागं पॉलिटिकल लीडर आहे आणि त्याची गुंडागर्दी तिथं चालू आहे. आमच्या त्या पत्रकाराला मागच्या आठवड्यामध्ये त्याला धक्काबुक्की केली. व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना त्याला व्हिडिओ डिलीट करायला लावला. बोलू पण देत नाहीत आम्हाला. ते सगळे गुंड तिथे बसवलेत त्यांनी. आमच्या महिलांना तिथून येणं जाणं मुश्किल करून सोडलेले. 6-6 फुटी खड्डे खोडून ठेवलेले आहेत. गेल्या 8 दिवसापासून दूध, भाजी, लहान मुलांच्या रिक्षा सगळं बंद झालेले सोसायटीमध्ये. काहीच येत नाहीये. कोण जबाबदार आहे ह्याला? महानगरपालिकेचे डोळे कधी उघडणार आहेत? आमचा जीव गेल्यानंतर तुम्ही येणार आहात का? या विषयामध्ये जर अँब्युलन्स जर बोलायची वेळ आली किंवा जर आग लागली, फायर ब्रिगेडची गाडी जर बोलायची वेळ आली तर तिथे येणं शक्य नाहीये. इतके वाईट अवस्था आहे तिथली. कोण जबाबदार ह्या सगळ्या गोष्टीला? सगळं हे प्रकरण महानगरपालिका आयुक्तांच्या देखत सगळं होतंय आणि ते डोळे जगून बसलेले सगळेजण. जाणून बुजून सगळं चालू आहे.